हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण सुरू करतो आहे नव्या युनिटला, ते म्हणजे प्लांट फिजिओलॉजी, जे की युनिट नंबर 4 आहे NCERTमधील. सो लेट अस स्टार्ट. चॅप्टर नंबर 11, ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स. यामध्ये आपण बेसिकली काय काय पाहणार आहोत, तर प्लांट्समध्ये कशा पद्धतीने रूट टू स्टेम किंवा इतर अदर पार्ट्स जे आहेत प्लांट्सचे, त्यांना वॉटर प्रोव्हाइड केले जातं किंवा मिनरल्स प्रोव्हाइड केले जातात. आणि त्यासोबतच प्लांट जे की फूड तयार करणार आहे किंवा सनलाईट वगैरे ॲब्झॉर्ब करून फोटोसिंथेसिस करणार आहे, तर ते इतर पार्ट्सला, प्लांटच्या इतर पार्ट्सपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलं जातं हे आपण पाहणार आहोत. आता ऑब्व्हियसली जर आपण एखादं झाड घेतलं, त्या झाडावरची जर आपण पानं घेतली आणि खालचं रूट घेतलं, तर या ठिकाणी डिस्टन्स मोठा आहे. मग लाँग डिस्टन्समध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं, शॉर्ट डिस्टन्समध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं, प्लांट आणि वॉटर यांचं रिलेशन काय आहे, हे सगळे मुद्दे आपण यामध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. हॅव यू एव्हर वॉन्डर्ड हाऊ वॉटर रिचेस द टॉप ऑफ टॉल ट्रीज? तुमच्या मनामध्ये असा कधी प्रश्न आला आहे का की खूप मोठी मोठी झाडं असतात, खूप टॉल ट्रीज असतात. फॉर एक्झाम्पल आपलं कोकोनटचं ट्री आहे, हे उंचच्या उंच असतं, तर मग त्या झाडाच्या वरच्या टोकापर्यंत पाणी कसं काय पोहोचत असेल? कारण ते खूपच टॉल असतं ना. सो ते एवढ्या वरपर्यंत पाणी कसं काय पोहोचत असेल, असा कधी प्रश्न तुम्हाला पडला आहे का? पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळेलच. Or for that matter, how and why substances move from one cell to the other, whether all substances move in a similar way, in the same direction, and whether metabolic energy is required for moving substances. सो बेसिकली तुम्हाला माहितीच आहे की सेल टू सेलमध्ये एक कम्युनिकेशन असतं, छान मस्त घरोबा असतो की त्यांच्यामध्ये एका सेलमधले ॲटम्स किंवा जे काही मिनरल्स वगैरे असतील, जी काही आवश्यकता असेल ती दुसऱ्या सेलपर्यंत पोहोचवली जाते. सो सगळे सबस्टन्सेस सेम मेथडने पोहोचवले जातील का? तर नाही. डिपेंड अपॉन की तो सबस्टन्स कसा आहे, ते जे सेलचं मेम्ब्रेन आहे ते त्या सबस्टन्ससाठी परमिएबल आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा किंवा या सगळ्या फॅक्टर्सचा पण आपण याच्यामध्ये विचार करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, plants need to move molecules over very long distances, much more than animals do. They also do not have a circulatory system in place. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्युमन बॉडीमध्ये किंवा कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते. इवन दो काही एक्सेप्शन्स आहेत जे आपण ॲनिमल किंगडममध्ये पाहिलेले आहेत, बट ऑल ओव्हर जर आपण ॲनिमल किंगडम पाहिलं तर डॉमिनंट म्हणजे जे सगळ्यात जास्त ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. बट जर आपण प्लांट्समध्ये पाहिलं तर त्यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ॲट सच अशी प्रेझेंट नाही आहे. मग त्यांच्यामध्ये हे जे सर्क्युलेशन आहे किंवा वॉटर म्हणा किंवा फूड जे सर्क्युलेट होतं त्यांच्या बॉडीमधून, ते कशा पद्धतीने होत असेल, तर त्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये स्पेशल टाईप ऑफ कंडक्टिंग टिश्यू असतात. आणि त्या कंडक्टिंग टिश्यूची 2 नावं आहेत, झायलेम आणि फ्लोएम. यांच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे कशामध्ये? ॲनाटॉमीमध्ये. आणि त्याचाच वापर आता आपण इथे करणार आहोत. सो होप सो की तुम्ही ॲनाटॉमीचा अभ्यास केला असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल, ॲज यू हॅव सीन की प्लांट्सची उंची ॲनिमल्सपेक्षा खूप टॉल असतात प्लांट्स, म्हणजे जे मोठे मोठे प्लांट्स आहेत तर ते. सो ऑब्व्हियसली त्यांच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना खूप जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावा लागतो, हो की नाही? सो मग तो डिस्टन्स कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतो किंवा त्यासाठी काही सिस्टम आहे का, तर ती आता आपण पाहणार आहोत. वॉटर टेकन अप बाय दी रूट्स हॅज टू रीच ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट अप टू दी व्हेरी टीप ऑफ द ग्रोईंग स्टेम. सो ॲज यू नो की फक्त रूट्सच वॉटर ॲब्झॉर्ब करतात, जे की जमिनीच्या आतमध्ये असतात. काही स्टेम देखील मॉडिफाय आहेत, बट आता आपण सगळ्यांना मिळून असं रूट्सच घेऊया. सो फक्त रूट्स वॉटर ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि त्यांनी जे काही वॉटर ॲब्झॉर्ब केलं असेल ते जे पाणी आहे ते झाडाच्या टोकापर्यंत पोहोचवावं लागतं. सो एवढं मोठं डिस्टन्स त्या वॉटर मॉलिक्युल्सला किंवा त्याचे मिनरल्स वगैरे जेही काही असेल त्यांना कवर करावा लागतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, the photosynthetes or food synthesized by the leaves have also to be moved to all parts including the root tips embedded deep inside the soil. आणि त्याच पद्धतीने लिव्सने जे काही फूड तयार केलं असेल किंवा जे काही फोटोसिंथेसाइज्ड पार्टिकल्स असतील, जे काही फूड वगैरे जे पण असेल तर ते सगळं फूड रूट्सच्या टीपपर्यंत म्हणजे खूप आतमध्ये सॉईलपर्यंत पोहोचवणं किंवा प्लांटचे जे काही इतर पार्ट्स आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं काम देखील याच प्लांट्समध्ये होत असतं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मुवमेंट अक्रॉस शॉर्ट डिस्टन्स. शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कसं? फक्त सेल टू सेल. म्हणजे सपोज की हे आहे आपले ट्री ग्रीन पाहिजे ना, ग्रीन ओके. सो हे आहे आपलं ट्री आणि या ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर खाली असणार आहेत रूट्सचा कलरच नाही आहे, जाऊ द्या, आपण आपले रूट्स ड्रॉ करूया पिंक कलरचे. सो हे असणार आहेत खाली रूट्स.
मग आता या ठिकाणी रूट्समधून वॉटर जाणार आहे वर प्लांटच्या प्रत्येक पार्टपर्यंत. सो वॉटर जात असताना या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सेल असणार आहेत. सो सेल टू सेल जेव्हा मटेरियलची मुवमेंट होणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत शॉर्ट डिस्टन्स, कारण बस एवढंच डिस्टन्स तर त्याला ट्रॅव्हल करायचं आहे. बट जेव्हा हे वॉटर मॉलिक्युल्स इथपासून ते या स्टेमच्या टिपपर्यंत किंवा लिव्सपर्यंत जाणार आहेत तर तेव्हा त्यांना ऑब्वियसली एक मोठा डिस्टन्स कवर करावा लागणार आहे. सो हे झालं लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट आणि सेल टू सेल झालं शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे to understand some of the transport processes that take place in plants, one would have to recollect one's basic knowledge about the structure of cell and the anatomy of the plant body. So यासाठी आपल्याला सेल स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे आणि प्लांट बॉडीची अनाटॉमी माहिती असली पाहिजे. We also need to revisit our understanding of diffusion besides gaining some knowledge about chemical potential and ions. सो याच्यामध्ये तुम्हाला केमिकल पोटेन्शियल म्हणजे काय, आयन्स म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे काय, हे सगळं माहिती असलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा इथे रिवाईज करणार आहोतच. सो डोंट टेक एनी टेन्शन. नेक्स्ट आहे वेन वी टॉक ऑफ द मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस वी नीड फर्स्ट टू डिफाईन व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट वी आर टॉकिंग अबाउट अँड ऑल्सो व्हॉट सबस्टन्सेस वी आर लुकिंग ॲट. सो जेव्हाही आपण सबस्टन्सेसच्या मुवमेंटबद्दल बोलणार आहोत तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की एकतर ते सबस्टन्सची मुवमेंट कशी होते, ते सबस्टन्सेस काय आहेत, कारण ऑब्वियसली प्रत्येक सबस्टन्सची प्रॉपर्टी वेगवेगळी असते. सो डिपेंड आपण त्याची प्रॉपर्टी ते मुवमेंट्स दाखवत असतात. इन अ फ्लावरिंग प्लांट द सबस्टन्सेस दॅट वुड नीड टू बी ट्रान्सपोर्टेड आर वॉटर, मिनरल न्यूट्रियंट्स, ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स अँड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. सो जर आपण फ्लावरिंग प्लांट्समध्ये पाहिलं तर काय काय ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एकतर वॉटर जे की रूट्स ॲब्झॉर्ब करतात आणि पूर्ण झाडाच्या पार्ट्सपर्यंत पोहोचवतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे मिनरल न्यूट्रियंट्स, थर्ड आहे ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आणि फोर्थ आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे की हॉर्मोन्स आहेत. दोन प्रकारचे हॉर्मोन्स असतात प्लांट बॉडीमध्ये, एकतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आणि दुसरं म्हणजे प्लांट ग्रोथ इनिबेटर्स. ओके, इनिबेटर्स काय करतात, स्टॉप करायचं काम करतात आणि रेग्युलेटर्स ग्रो करायचं काम करतात, म्हणजे ग्रोथ करायचं काम करतात. सो ओव्हर स्मॉल डिस्टन्सेस सबस्टन्सेस मूव्ह बाय डिफ्युजन अँड बाय सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग सप्लिमेंटेड बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो हे सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग काय आहे तर तुम्ही सेल पाहिला असेल, सेलमध्ये काय असतं, सायटोप्लाझम असतं, जो सॅप असतो त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो. सो हा जो सेल सॅप आहे हा सेलवर कसाही फिरू शकतो, म्हणजेच काय, तुम्ही जर पाहिलं असेल कधी सेलमध्ये वगैरे तर हा जो सायटोप्लाझम आहे हा पूर्ण सेलवर असे स्ट्रीम, जसे की वेव्स असतात ना आपल्या समुद्राच्या लाटा, तर त्या पद्धतीने हे स्ट्रीमिंग करत सेलच्या आतमध्येच कसाही फिरत असतो, जेणेकरून सगळे आयन्स जे आहेत या सेलमध्ये तर ते सगळ्या सेलच्या सगळ्या ऑर्गॅनल्सपर्यंत पोहोचावेत, ज्यालाही जे आवश्यक आहे त्या सगळ्यापर्यंत पोहोचावं, यासाठी सेलच्या आतमध्येच सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग होत असतं. ओके, सो हे जे सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग आहे हे ऑब्वियसली प्रत्येक सेलमध्ये होत असणार. आता सपोज की या सेलमधून या सेलमध्ये आपल्याला काही न्यूट्रियंट्स ट्रान्सफर करायचे आहेत तर याच्यामध्ये ही सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंगचाच हातभार असणार आहे, कारण त्याच्याच मदतीने इकडे ट्रान्सफर होणार आहे. ओके, इवन याच्यामध्ये प्लास्मोडेस्माटा वगैरे असतं कनेक्शनसाठी वगैरे, बट तरीही स्ट्रीमिंगच्याच सहाय्याने डिफ्युजन होणार आहे. डिफ्युजन म्हणजे काय की जसं की आपण म्हणू शकतो की डिफ्युजन एकतर ॲक्टिव्ह पण होऊ शकतं किंवा पॅसिव्ह पण होऊ शकतं. म्हणजेच काय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन डिफ्युजन होणार, म्हणजे यामध्ये पार्टिकल्स आहे असे इकडे शिफ्ट होणार. ओके, हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी जास्त सबस्टन्स आहे ऑब्वियसली ते कुठे जाणार आहे, लोअरकडे जाणार आहे. हे असं असेल तर त्याला एनर्जीची गरज नाही आहे, कारण ऑब्वियसली आपण जेव्हा वरून खाली उतरतो तेव्हा जास्त दम लागत नाही, पण जेव्हा आपण खालून वर चढतो तेव्हा आपल्याला एनर्जी जास्त हवी असते. सो तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता की जेव्हा आपण वरून खाली म्हणजेच हाय टू लो येणार आहोत तेव्हा एनर्जी लागत नाही, बट जेव्हा आपण लो टू हाय जाणार आहोत तेव्हा आपल्याला एनर्जी लागते. सो डिफ्युजन दोन पद्धतीने होऊ शकतं. बट हे जे डिफ्युजन आहे शॉर्ट डिस्टन्सवरचं ते ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय, एनर्जीची आवश्यकता आहे, याच्यामध्ये ATP प्रोडक्शन केलं जातं आणि ऑब्वियसली ॲक्टिव्ह आहे म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे, खालून वर जायचं आहे. सो लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट ओव्हर लॉंग डिस्टन्सेस किंवा लॉंगर डिस्टन्सेस प्रोसीड्स थ्रू दी वॅस्क्युलर सिस्टम. आता जे लॉंगर डिस्टन्सेसमध्ये होणारं ट्रान्सपोर्ट आहे, फॉर एक्झाम्पल रूटपासून शूटपर्यंत किंवा रूटपासून ल्यूजपर्यंत किंवा ल्यूजपासून रूटपर्यंत, हे जे लॉंग डिस्टन्सवालं ट्रान्सपोर्टेशन आहे तर हे केलं जातं कंडक्टिंग किंवा वॅस्क्युलर सिस्टमच्या हेल्पने. त्याच्यामध्ये येणार आहे झायलेम आणि फ्लोएम. ॲज यू नो की झायलेम काय करतं, वॉटर ट्रान्सपोर्ट करतं आणि फ्लोएम काय करणार आहे, फूड ट्रान्सपोर्ट करणार आहे. सो हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे विथ दी हेल्प ऑफ झायलेम आणि फ्लोएम किंवा वॅस्क्युलर सिस्टम, याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आता एक प्रश्न की हे जे ट्रान्सलोकेशन आहे हे शॉर्ट डिस्टन्ससाठी असणार की लॉंग डिस्टन्ससाठी असणार, ऑब्वियसली लॉंग डिस्टन्ससाठी, कारण ट्रान्सलोकेशन कोण दाखवणार आहे, कंडक्टिंग टिश्यूज किंवा वॅस्क्युलर सिस्टम किंवा झायलेम आणि फ्लोएम.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट दॅट नीड्स टू बी कन्सिडर्ड इन द डायरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट इन रूटेड प्लांट्स ट्रान्सपोर्ट इन झायलेम. झायलेम काय काय ट्रान्सपोर्ट करतं? वॉटर, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, पण वॉटरसोबत मिनरल्स देखील ते ट्रान्सपोर्ट करतं. इज इसेन्शियली युनिडायरेक्शनल फ्रॉम रूट्स टू दी स्टेम. याचा अर्थ काय? तर आपण पुन्हा एकदा आपल्या ट्री ड्रॉ करूया. सो हे आहे आपलं ट्री, पिंक कलरचं ट्री, पिंकी ट्री. तर ट्रीमध्ये काय होणार आहे? हे आहे आपलं लँड आणि याच्या आतमध्ये हे असे आहेत रूट्स सगळे. ओके, सो हे जे रूट्स आहेत हे रूट्स वॉटर ॲब्झॉर्ब करणार आहे आणि रूट्सने जे काही वॉटर ॲब्झॉर्ब केलं असेल ते वरतीपर्यंत पाठवलं जाणार आहे. सो हे कोणाच्या हेल्पने जाणार आहे? झायलेमच्या. ओके, आता ऑब्वियसली रूट्सने जर पाणी ॲब्झॉर्ब केलं असेल तर रूट्स वरतीच पाठवणार. परत ते पाणी वरून खाली येईल का? नाही येणार, कारण पाणी वरती गेले की लिफ्ट्समधून ते एक्सक्रीट होणार विथ दी हेल्प ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ती पण आपण पुढे पाहणार आहोतच. सो पाणी फक्त वरती जाते, खाली नाही येते. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? एकाच डायरेक्शनला होते, म्हणजे युनिडायरेक्शनल आहे. सो झायलेम जे आहे याच्यामधून जे वॉटर किंवा मिनरल्स कंडक्शन होणार आहे तर ते कसं आहे? युनिडायरेक्शनल आहे. सो हा पण प्रश्न येऊ शकतो की हे कसं आहे? युनिडायरेक्शनल आहे. हे फक्त रूट्सपासून स्टेमकडे किंवा रूट्सपासून शूटकडे जातं, हे रिटर्न नाही आहेत. हे जर आपण फ्लोएममध्ये पाहिलं किंवा फूड कंडक्शनमध्ये पाहिलं तर हे जे फूड आहे, ओके ओके, सो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फूड जे आपण लाल कलरने दाखवूया. सो फूड जे आहे ते ऑब्वियसली प्लांट्स घेणार आहेत, प्लांट्स लिव्ज तयार करणार आहेत. सो हे जे लिव्जने तयार केलेलं फूड आहे तर ते आधी तर या सगळ्या लिव्जकडे जाईल, मग ते रूटकडे जाईल, मग सोबतच हे कुठे मध्ये मध्ये जाणार आहे. म्हणजे कुठे जाते? खाली पण जात आहे आणि बाकीच्या लिव्जकडे जाण्यासाठी ते वरती पण जात आहे. म्हणजे हे दोन डायरेक्शनला काम करतं. एक तर रूट्सकडे पण जायचं आहे आणि प्लांट्सच्या इतर बाकीच्या पार्ट्सकडे पण जायचं आहे. सो हे कोणत्याही डायरेक्शनला मुवमेंट दाखवणार आहे. दॅट्स वाय हे कसं आहे? बाय डायरेक्शनल आहे किंवा मल्टी डायरेक्शनल आहे. ओके, सो याचा अर्थ जे फ्लोएममध्ये होणारं जी मुवमेंट आहे तर ती कशी आहे? बाय डायरेक्शनल किंवा मल्टी डायरेक्शनल. बट झायलेममध्ये होणारी मुवमेंट कशी आहे? युनिडायरेक्शनल. सो हा पण एक प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये फक्त फूड ट्रान्सपोर्ट होतं. फूड ट्रान्सपोर्ट होतं म्हणजे काय? जे ऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत, ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आहेत, मिनरल न्यूट्रियंट्स आहेत, हे सगळं याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे. जे वॉटर आणि मिनरल्स सोडून जे काय आहे ते सगळं याच्यामधून ट्रान्सपोर्ट होतं. अगेन झायलेममधून काही ऑर्गॅनिक पार्टिकल्स देखील ट्रान्सपोर्ट होतात, जे आपण नंतर पाहणार आहोत. Organic compounds synthesized in the photosynthetic leaves are exported to all other parts of the plant including storage organs. जे स्टोरेज ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल जर आपण मोठे प्लांट्स घेतले तर त्यामध्ये रूट्सच स्टोरेज ऑर्गन असतात. बट जर आपण पोटॅटो वगैरे घेतलं तर त्यांच्यामध्ये स्टीम असणार आहे स्टोरेज ऑर्गन. सो डिपेंड की कोणतं स्टोरेज ऑर्गन असेल तर त्या स्टोरेज ऑर्गनकडे हे लोक फूड पाठवतात. कोण? जे पण फ्लोएम असेल तर ते. नेक्स्ट आहे फ्रॉम दी स्टोरेज ऑर्गन्स दे आर लेटर रिएक्सपोर्टेड. आणि परत स्टोरेज ऑर्गनमधून जर त्या प्लांटला आवश्यकता पडली तर ते फूड परत वापरलं जातं. सो द मिनरल न्यूट्रियंट्स आर टेकन अप बाय दी रूट्स अँड ट्रान्सपोर्टेड अपवर्ड इन टू दी स्टेम, लिव्स अँड ग्रोईंग रिजन्स. सो ॲज यू नो की प्लांट्स पूर्ण त्याच्या आयुष्यभर ते ग्रो होत असतं. सो त्याच्यामुळे जेही ग्रोविंग रिजन्स असतील त्या सगळ्या रिजन्सपर्यंत ते फूड आणि वॉटर पोहोचवलं जातं. वेन एनी प्लांट पार्ट अंडरगोज सेन्सेस म्हणजे काय? एजिंग प्रोसेस. न्यूट्रियंट्स मे बी विथड्रॉन फ्रॉम सच रिजन्स अँड मूव टू दी ग्रोविंग पार्ट्स. सो एखादा पार्ट जर एजिंग प्रोसेसमध्ये जाणार असेल तर त्याचे जे काही न्यूट्रियंट्स असतील ते रिमूव्ह केले जातात किंवा विड्रॉ केले जातात आणि ते ग्रोविंग पार्ट्सकडे ट्रान्सफर केले जातात, जेणेकरून त्या पार्ट्सला न्यूट्रियंट्स मिळावेत. Hormones or plant growth regulators and other chemical signals are also transported, though in very small amounts, sometimes in a strictly polarized or unidirectional manner from where they are synthesized to other parts. सो त्यासोबतच जे हॉर्मोन्स असतात, ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, जे ग्रोविंग रिजन्स आहेत त्या ठिकाणी पाठवले जातात. सोबतच जे काही केमिकल सिग्नल्स वगैरे असतील तेही सेंड केले जातात युनिडायरेक्शनल मॅनरमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्या ठिकाणी ते सिंथसाइज होतात त्यापासून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी एकाच डायरेक्शनमध्ये, कारण ते रिटर्न परत येत नाहीत, सो एकाच डायरेक्शनमध्ये फक्त पाठवले जातात. युनिडायरेक्शनल आहे हे सगळं. Hence, in a flowering plant, there is a complex traffic of compound, but probably very orderly, moving in different directions, each organ receiving some substances and giving out some others. So, obviously, flowering plants मध्ये एक कॉम्प्लेक्स प्रोसेस असणार आहे, कारण त्या ठिकाणी फ्लावर्स असतील किंवा फ्रूट्स असतील, सगळे काही पार्ट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. सो त्याच्यामुळे जराशी कॉम्प्लेक्स आहे प्रोसेस. आणि या ठिकाणी मात्र ते युनिडायरेक्शनल नसून बऱ्याचशा डायरेक्शन्समध्ये सिग्नल्स म्हणा किंवा जे हॉर्मोन्स आहेत तर ते पास होतात किंवा ट्रान्सपोर्ट होतात. सो इथपर्यंत झालेलं आहे. आपण जस्ट प्रस्तावना पाहिली आहे, अजून आपण चॅप्टरला सुरुवात नाही केली आहे. सो आय होप की तुम्हाला हे सगळं कळलं असेल. चमका की नाही चमका? चमका होगा तो स्टार बना देना कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट आहे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट.
सो कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं? 3 मेथड्स आहेत. एक तर डिफ्युजन, त्याला आपण सिम्पल डिफ्युजनही म्हणतो. सेकंड आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि थर्ड आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, डिफ्युजनमध्ये जस्ट सिम्पल डिफ्युजन होतं, या ठिकाणी कुठेही एनर्जीचा वगैरे वापर केला जात नाही. पॅसिव्हली डिफ्युजन होतं, प्रोटीन बिटीन काहीच वापरलं जात नाही. नेक्स्ट आहे फॅसिलिटेटेडमध्ये, हे देखील पॅसिव्हलीच डिफ्युजन होतं, बट या ठिकाणी प्रोटीन्सचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये मेम्ब्रान देखील प्रेझेंट असतं. आणि थर्ड वन आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये एनर्जीचाही वापर केला जातो आणि प्रोटीन्सचाही वापर केला जातो. ओके, सो आता हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. फर्स्ट आहे डिफ्युजन. मुवमेंट बाय डिफ्युजन इज पॅसिव्ह म्हणजे काय? हाय कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट and may be from one part of the cell to the other or from cell to cell or over short distance, say from intercellular space of the leaf to the outside. याचा अर्थ काय? तर आता जे आपण मीडियम्स पाहतोय डिफ्युजन, फॅसिलिटेटेड किंवा ॲक्टिव्ह, या तिघांमध्येही हे तिघे करण्यासाठी आहेत, शॉर्ट डिस्टन्ससाठी आहेत. सो या ठिकाणी हे जे डिफ्युजन आहे ते शॉर्ट डिस्टन्ससाठी होणार आहे, म्हणजे एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे असेल किंवा जे आतलं मेम्ब्रान आहे लिव्हचं किंवा लिफ्टचं, तर त्यापासून आउटर साईडकडे असेल. सो जे एकदम शॉर्ट डिस्टन्स आहेत त्यासाठी फक्त डिफ्युजन होतं. नेक्स्ट आहे नो एनर्जी एक्सपेंडिचर टेक्स प्लेस. याच्यामध्ये कुठेही एनर्जीचा वापर केला जात नाही, हे विदाऊट एनर्जी होत असतं. इन डिफ्युजन मॉलिक्युल्स मूव इन अ रँडम फॅशन. सो याच्यामध्ये मॉलिक्युल्स कसेही मुवमेंट दाखवतात, असं काही एक पॅटर्न फॉलो नाही केला जात किंवा एक ऑर्डर वगैरे फॉलो नसते केली जात. याच्यामध्ये कशीही मुवमेंट दाखवली जाते, ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे याच्यामधले न्यूट्रियंट्स किंवा मिनरल्स डिफ्यूज होत असतात, रँडमली मुवमेंट करत असतात. द नेट रिझल्ट बिंग सबस्टन्सेस मुव्हिंग फ्रॉम रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू रिजन्स ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. सो यांच्यामधली जर नेट रिझल्टंट सबस्टन्स कसं मूव्ह होणार आहे हे आपण कसं ठरवतो की हायर टू लोअर ते मुवमेंट दाखवणार आहेत, कारण त्यांचं आपण मोशन स्पेसिफाय नाही करू शकत. सो त्याच्यामुळे ते हायर ते लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत मुवमेंट दाखवणार आहेत, असं आपण त्याला सांगू शकतो ॲज अ रिझल्ट म्हणून. डिफ्युजन इज अ स्लो प्रोसेस. ऑब्वियसली या ठिकाणी कुठेही एनर्जी नाही वापरली आहे, त्याच्यामुळे ही प्रोसेस स्लोली होत असते. अँड इज नॉट डिपेंड ऑन अ लिव्हिंग सिस्टम. लिव्हिंग सिस्टम काय आहे, कशी आहे, मोठी आहे, छोटी आहे, याच्याशी काहीच फरक पडत नाही. फक्त सेल टू सेल याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, त्याच्यामुळे लिव्हिंग सिस्टम कशीही असली तरी काहीच फरक पडणार नाही आहे. सो लिव्हिंग सिस्टमशी हे इंडिपेंडंट आहे. डिफ्युजन इज ऑबियस इन गॅसेस अँड लिक्विड्स. गॅसेस डिफ्यूज होतात, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिले असेल, फिजिक्समध्ये पाहिले असेल लिक्विड्समध्ये, की लिक्विड्स पण डिफ्यूज होतात. पण सॉलिड्स जे आहे, डिफ्युजन इन सॉलिड्स इज मोर लाईकली रॅदर दॅन ऑफ सॉलिड्स. सो डिफ्युजन इन सॉलिड्स जे कसं आहे मोर लाईकली आहे, बट या दोघांपेक्षा वेगळं आहे, म्हणजे गॅसेसपेक्षा आणि लिक्विड्सपेक्षा. डिफ्युजन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्लांट्स सिन्स इट इज द ओनली मीन्स फॉर गॅशियस मुवमेंट विदिन दी प्लांट बॉडी. प्लांट्समध्ये डिफ्युजन खूप महत्त्वाचं आहे, कारण कार्बन डायऑक्साईड इनटेक करणं किंवा इनहेल करणं आणि ऑक्सिजन बाहेर सोडणं, या ज्या सगळ्या गॅशियस मुवमेंट्स पूर्ण प्लांट बॉडीमध्ये होत असतात, त्यासाठी डिफ्युजन ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. डिफ्युजन रेट्स आर अफेक्टेड बाय ग्रेडियंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सो सॉल्यूट्स जे आहेत किंवा जे सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत प्लांट बॉडीमध्ये, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं आहे, कारण डिफ्युजन हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होत असतं. सो डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, परमिएबिलिटी ऑफ दी मेम्ब्रान सेपरेटिंग देम. सो दोन सेलमधलं मेम्ब्रान जे आहे, जे सेल मेम्ब्रान आहे, त्यांचे किती परमिएबिलिटी आहे, कारण जर ते जास्त परमिएबल असतील तर ऑब्वियसली पटकन सगळे सबस्टन्सेस इकडचे तिकडे ट्रान्सपोर्ट होऊ शकतात, पण ते परमिएबल नसतील तर सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट नाही होणार. सो बेसिकली परमिएबिलिटी पण एक मेन फॅक्टर आहे. टेम्परेचर, ऑब्वियसली टेम्परेचरनुसार पण जे डिफ्युजनचा रेट आहे तर तो बदलणार आहे, प्रेशरनुसार बदलणार आहे. सो हे 4 फॅक्टर्स खूप महत्त्वाचे आहेत, की जो डिफ्युजनचा रेट आहे तो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रान, टेम्परेचर आणि प्रेशर या 4 फॅक्टर्सने बदलतो. ओके, सो तुम्हाला कळलं असेल डिफ्युजन म्हणजे काय. तर डिफ्युजन म्हणजे अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, जेव्हा सबस्टन्सेस हाय कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन किंवा लोअर टू हायर जातात, तर त्याला आपण म्हणणार आहोत डिफ्युजन. आणि ही कुठे आहे, शॉर्ट डिस्टन्सवरती होणारं ट्रान्सपोर्ट आहे. सो जस्ट आपण थोडक्यात रिवाईज करूया. फर्स्ट ऑफ ऑल तर डिफ्युजन हे पॅसिव्ह आहे, कोणतीही एनर्जी लागत नाही. दुसरी गोष्ट हे शॉर्ट डिस्टन्सवरती सेल टू सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरलं जातं. थर्ड वन आहे याच्यामध्ये मेम्ब्रान ॲब्सेंट असतं. फोर्थ वन असं आहे की डिफ्युजन ही एक स्लो प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये सबस्टन्सेस हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये मुवमेंट दाखवतात आणि ही मेथड कोणत्याही लिव्हिंग सिस्टमवरती डिपेंड नाही आहे, तर तिचं काम चालू ठेवत असते इरेस्पेक्टिव्ह ऑफ दी लिव्हिंग सिस्टम कशी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफ्युजन खूप महत्त्वाचं आहे गॅशियस मुवमेंटसाठी. सो प्लांट बॉडीमध्ये जी गॅशियस मुवमेंट होते त्यासाठी डिफ्युजन रिक्वायर्ड आहे किंवा महत्त्वाचं आहे. डिफ्युजनच्या रेटवरती काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. फर्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, सेकंड आहे परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रान,
थर्ड आहे टेम्परेचर आणि फोर्थ आहे प्रेशर. चमका की नाही चमका. नेक्स्ट आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेडमध्ये आणि डिफ्युजनमध्ये काय डिफरन्स आहे, तर फॅसिलिटेटेडमध्ये आपण एक्स्ट्रा प्रोटीनचा वापर करतो आणि डिफ्युजनमध्ये आपण प्रोटीन वगैरे कशाचाही वापर केला नव्हता. ते एकदम साधं, सिंपल आणि सरळ डिफ्युजन होतं. सो लेट अस सी फॅसिलिटेटेड डिफ्युजन. As pointed out earlier, a gradient must already be present for diffusion to occur. कधीही जेव्हा आपण असं म्हणणार आहोत की या सेलमधून या सेलकडे एखादं सबस्टन्स डिफ्यूज झालेलं आहे, तेव्हा याचा अर्थ असा की त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट प्रेझेंट होतं. जर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट नसेल, दोन्ही सिस्टीम जर इक्विलिब्रियममध्ये असतील, इक्विलिब्रियम म्हणजे काय, दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन जर सेम असतं तर डिफ्युजन झालंच नसतं. सो इधर हायर टू लोअर किंवा लोअर टू हायर अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असलं पाहिजे आणि तरच सबस्टन्सेस डिफ्युजन दाखवतात. The diffusion rate depends on the size of the substances. Obviously, smaller substances diffuse faster. Obviously, जे छोटे छोटे सबस्टन्सेस आहेत ते पटकन डिफ्यूज होणार, पटकन मुवमेंट दाखवणार, पटकन ग्रेडियंटमध्ये मूव्ह करणार. बट जे थोडेसे मोठे सबस्टन्सेस आहेत त्यांना ऑब्वियसली वेळ लागणार. सो डिफ्युजनचा रेट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे साईज ऑफ दी सबस्टन्सवरती. The diffusion of any substance across a membrane also depends on its solubility in lipids, the major constituent of the membrane. सो तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेनचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही फ्लुइड मोझाईक मॉडेल पाहिलेलं आहे. तर सपोज की हे आहे आपलं फ्लुइड मोझाईक मॉडेल आणि या मॉडेलच्या आधारे तुम्हाला माहिती आहे की या अशा पद्धतीने या ठिकाणी फॉस्फेट हेड्स असतात याच्यामध्ये आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आणि आतमध्ये लिपिडचे असे टेल्स असतात. सिमिलरली खाली पण ओके अशा पद्धतीने ही अरेंजमेंट असते. इथे ड्रॉ नाही करता येते बट आय होप की यू आर अंडरस्टँडिंग. ओके. सो आता हे जे आतमधले टेल्स आहेत हे लिपिडचे असतात आणि हे जे हेडसारखं पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत की ते कसले आहेत, फॉस्फेटचे आहेत. ओके. सो फॉस्फेट हेड्स आणि लिपिड टेल्स अशा पद्धतीने प्लाझ्मा मेम्ब्रेनची अरेंजमेंट असते. आता जेव्हा या सेलमध्ये ही सेमच अरेंजमेंट असणार आहे, जेव्हा या सेलमधून एखादा सबस्टन्स इकडे डिफ्यूज होणार आहे तर ऑब्वियसली तो सबस्टन्स जो आहे तर तो या एवढ्या मोठ्या मेम्ब्रेनमधून किंवा लिपिड आणि फॉस्फेटमधून सोल्युबल असला पाहिजे तरच तो या सेलमध्ये खेचला गेला जाणार किंवा ॲब्झॉर्ब होणार. जर हे जे मेम्ब्रेन आहे ते त्या सबस्टन्सला परमिएबल नसेल तर तो सबस्टन्स मेम्ब्रेनमध्ये येऊ शकतो का, नाही येऊ शकणार, ते येऊच देणार नाही. सो दॅट्स वाय या ठिकाणी जेही सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट होणार आहेत किंवा मुवमेंट दाखवणार आहेत त्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी पण खूप महत्त्वाची आहे. आता तुम्ही जर लिपिड्सवरती पाणी टाकलं तर ते सोल्युबल आहे का किंवा ते ॲब्झॉर्ब करेल का, नाही करणार. सो त्याच पद्धतीने डिफ्युजनमध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्सेस इन लिपिड, कारण प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये हे सोल्युबल आहे किंवा ॲब्झॉर्ब केलं जाणार आहे. सबस्टन्सेस सोल्युबल इन लिपिड डिफ्युजेस थ्रू दी मेम्ब्रेन फास्टर. जे लिपिडमध्ये सोल्युबल असतील ते खूप पटकन डिफ्यूज होणार, जे नसतील त्यांना थोडा वेळ लागणार. मग जे नाही आहेत, आता जे लिपिडमध्ये सोल्युबल नाही आहेत, असं आहे का की जगातले सगळे सबस्टन्सेस लिपिडमध्ये सोल्युबल आहेत, तर नाही, ऑब्वियसली नाही. मग असे सबस्टन्सेस की जे लिपिडमध्ये सोल्युबल नाही आहेत मग ते कसे आतमध्ये येणार की त्यांनी बाहेरच थांबायचं आणि सेलला जर आवश्यकता असेल तर. सो त्यासाठी ऑलरेडी अरेंजमेंट आपल्या सेलमध्ये केलेली आहे की जर एखादा सबस्टन्स लिपिड सोल्युबल नाही आहे तर त्याला आत येण्यासाठी असतात, ते म्हणजे स्पेशल प्रोटीन चॅनल्स. ओके. आणि या प्रोटीन चॅनल्सच्या सहाय्याने ते सबस्टन्सेस जे की लिपिड सोल्युबल नाही आहेत ते सेलच्या आतमध्ये इझिली येऊ शकतात. सिम्पल. सो प्रोटीन चॅनल्स काय आहेत, एक ब्रिजसारखं काम करतात. ओके. जसं की नद्यांवरती, नदी म्हणजेच जे काही आपण रस्त्यांवरती वगैरे पाहतो की जर मध्ये एखादी नदी वगैरे असेल तर त्याच्यावरती ब्रिज बांधला जातो आणि मग तिथून गाड्या जातात. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील प्रोटीन्सचं जे चॅनल असणार आहे किंवा प्रोटीन्स जे आहेत ते या ठिकाणी ॲज अ ब्रिज म्हणून काम करणार आहेत. ओके. सो सबस्टन्सेस दॅट हॅव अ हायड्रोफिलिक मोइटी. हायड्रोफिलिक म्हणजे काय, जे वॉटर लवर आहेत. लिपिड वॉटर लवर आहे का, नाही, लिपिड वॉटर हेटर आहे. सो आता या ठिकाणी जे हायड्रोफिलिक आहेत ते ऑब्वियसली लिपिडमध्ये सोल्युबल नसणार आहेत, कारण ते पाण्यामध्ये सोल्युबल होणार आहेत आणि जे पाण्यामध्ये सोल्युबल होते ते लिपिडमध्ये होईलच असं काही नाही आहे. सो त्याच्यामुळे जे हायड्रोफिलिक प्रॉपर्टीवाले जे एलिमेंट्स आहेत किंवा जे सबस्टन्सेस आहेत ते इझिली लिपिड्समधून पासआउट होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे मेम्ब्रेनमधूनही त्यांना पासआउट होता येत नाही. मग त्यांना आपण फॅसिलिटेटेड करतो, म्हणजे एक स्पेशल त्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि ते प्रोटीन्सच्या चॅनल्समधून आतमध्ये येतात. सो मेम्ब्रेन प्रोटीन्स प्रोव्हाइड साइट्स at which such molecules cross the membrane. They do not set up a concentration gradient. हे खूप महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपण जे प्रोटीनचे चॅनल्स वापरतोय ते कोणत्याही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमध्ये काहीच फरक पडत नाहीत. फक्त ते ॲज अ पाथ तयार करतात त्या सबस्टन्सेसला
सेलच्या आतमध्ये येण्यासाठी. ओके, ते कुठेही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटला कमी जास्त करणं असं काही करत नाही आहेत. म्हणजे ते आपण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटला अजिबात धक्का लावत नाही आहे. आपण फक्त त्या पार्टिकलला आतमध्ये येण्यासाठी एक ब्रिज तयार करतो आहे. सो अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मस्ट ऑलरेडी बी प्रेझेंट फॉर मॉलिक्यूल टू डिफ्यूज इवन इफ फॅसिलिटेटेड बाय दी प्रोटीन्स. सो जरी आपण प्रोटीन्सच्या सहाय्याने फॅसिलिटेट करत असू त्या सबस्टन्सला, तरी पण इट इज रिक्वायर्ड की ऑलरेडी त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असलं पाहिजे. कारण सबस्टन्स स्वतःहून येणार आहे, त्याला कोणी मागून धक्का लावणार नाही आहे. आपण फक्त प्रोटीनच्या सहाय्याने एक त्याला पाथ तयार करून देतो आहे की ज्याच्यावरून ते येऊ शकतं. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑलरेडी असायला पाहिजे. असं नाही आहे की आता आपण प्रोटीन वापरतो आहे तर प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट क्रिएट करण्याचं वगैरे काम करेल, असं काही नाही आहे. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑलरेडी असतं. प्रोटीन फक्त त्याला एक पाथ तयार करून देतो आहे की जेणेकरून ते मेम्ब्रेनच्या आतमध्ये येऊ शकेल यासाठी. सो नेक्स्ट आहे, या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत फॅसिलिटेटेड. आता या ठिकाणी पण सबस्टन्सेस हायर टू लोअरच जाणार आहेत. सो इथेही कुठेही एनर्जीची गरज नाही आहे. ओके, त्याच्यामुळे इथेही ATP नाही आहे, ही पॅसिवच प्रोसेस आहे. फक्त याच्यामध्ये प्रोटीनचे चॅनल्स ॲड झालेले आहेत. इन फॅसिलिटेटेड डिफ्युजन स्पेशल प्रोटीन्स हेल्प मूव्ह सबस्टन्सेस अक्रॉस मेम्ब्रेन विदाउट एक्सपेंडिचर ऑफ ATP एनर्जी. या ठिकाणी कुठेही ATP वापरलं जात नाही. Facilitated diffusion cannot cause net transport of molecules from a lower to a higher concentration. This would require input of energy. आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये कधीही सबस्टन्सेस लोअर टू हायर जात नाहीत. का जात नाहीत? तर ऑब्वियसली लोअर टू हायर जाण्यासाठी एनर्जी लागेल आणि आपल्याला या ठिकाणी एनर्जी नाही वापरायची आहे. सो त्याच्यामुळे सबस्टन्सेस नेहमी हायर टू लोअरच ट्रॅव्हल करतात फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये देखील. So transport rate reaches a maximum when all the protein transporters are being used. मग आता तुम्ही जर या डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी हे आहे आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन, जे की पिंक कलरचं आहे. इथे एक प्रोटीन चॅनल आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता ऑब्व्हियसली तिघांमधूनही एकाच वेळी जे एलिमेंट्स आहेत किंवा जे सबस्टन्सेस आहेत ते ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. मग जेव्हा तिघांमधूनही एकाच वेळी सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट होणार आहेत तेव्हा तीनही ट्रान्सपोर्टर्स एकाच वेळी वापरले जात आहेत आणि याला आपण म्हणतो सॅच्युरेशन. ओके, एकाच वेळी तिघांमधूनही प्रोटीन्स जेव्हा एकाचमधून तिन्ही प्रोटीन्समधून जेव्हा सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट होणार आहेत तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सॅच्युरेशन. ओके, कामाचं वर्डन येणार, सॅच्युरेशन होणार. ओके, फॅसिलिटेटेड डिफ्युजन इज व्हेरी स्पेसिफिक. हे खूप स्पेसिफिक आहे. का? तर इट अलोज सेल टू सिलेक्ट सबस्टन्सेस फॉर अपटेक. म्हणजे या ठिकाणी सगळेच सबस्टन्सेस घेतले जाणार असं काय नाही आहे. तर ते सिलेक्ट करतं की कोणते सबस्टन्सेस खरंच सेलला आवश्यक आहेत, कोणते सबस्टन्सेस खरंच घेतले गेले पाहिजेत आणि मगच ते सबस्टन्सेस सेलच्या आतमध्ये पाठवले जातात. सो या ठिकाणी प्रॉपर चेकिंग होते. इट इज सेन्सिटिव्ह टू इनिबिटर्स विच रिॲक्ट विथ प्रोटीन साईड चेन्स. सो हे अजून एक आहे ते म्हणजे सेन्सिटिव्ह टू इनिबिटर्स. सो हे जे प्रोटीन चॅनल्स आहेत किंवा जे फॅसिलिटेटेड डिफ्युजन आहे तर त्याच्यामध्ये ते कसं आहे, सेन्सिटिव्ह टू इनिबिटर्स आहे की जे प्रोटीन चॅनल्ससोबत रिॲक्ट करतात. द प्रोटीन्स फॉर्म चॅनल्स इन द मेम्ब्रेन फॉर मॉलिक्युल्स टू पास थ्रू. सम चॅनल्स आर ऑलवेज ओपन, अदर्स कॅन बी कंट्रोल्ड. आता या ठिकाणी असंही आहे की सेल आहे, सेलच्यामध्ये हे जे चॅनल्स आहेत त्यातले काही चॅनल्स सतत उघडे असतात, सतत ओपन असतात, सतत सबस्टन्सेस ट्रान्सफर होऊ शकतात. बट काही चॅनल्स जे आहेत तर ते क्लोज असतात, त्याला अकॉर्डिंग टू द सेल ते कंट्रोल करून त्याला ओपन क्लोज करण्याचं काम करतं. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे कसं ट्रान्सपोर्ट होतं, तर याच्यामध्ये हा जो सबस्टन्स आहे याला आपल्याला इकडे शिफ्ट करायचा आहे. तर हा सबस्टन्स आधी या प्रोटीनकडे अशा पद्धतीने अटॅच होतो. अटॅच झाल्यानंतर हे जे आहे पूर्ण असं फ्लिप होतं. म्हणजे पूर्ण फ्लिप, तुम्ही जर काहीतरी फ्लिप केलं असेल, काय फ्लिप केलं असेल, मोबाईलचं कवर वगैरे फ्लिप केलं तर ते कसं होतं, या साईडचं पूर्ण इकडे जातं. ओके, सो त्याला असं उलटं फ्लिप करायचं आहे आणि फ्लिप केल्यानंतर हे जे ब्ल्यू कलरचं जे सबस्टन्स आहे तर ते कुठे येईल, या साईडला येईल आणि मग ते दुसऱ्या साईडकडे पाठवले जाणार. अगेन या साईडचं काही इकडे पाठवायचं असेल तर सबस्टन्स इथे अटॅच होणार, हे असं उलटं फ्लिप होणार आणि मग ते सबस्टन्स या साईडला मिळणार. ओके, सो असं नाही आहे की याच्यामध्ये सबस्टन्स असं याच्या आतून ट्रॅव्हल करते, असं नाही होतं आहे. तर हा जो प्रोटीन जे आहे किंवा जे प्रोटीन चॅनल जे आहे तर ते फ्लिप होतं आहे. ओके, सो ते जे फ्लिप आहे त्याच्यामुळेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये किंवा सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये जे प्रोटीन्स आहेत जे सबस्टन्सेस आहेत तर ते प्रोटीन्स ट्रान्सफर करत असतात. ओके ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सम आर लार्ज अलोईंग अ व्हरायटी ऑफ मॉलिक्युल्स टू क्रॉस. काही प्रोटीन चॅनल्स खूप मोठे असतात ज्याच्यामधून खूप व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस पास होऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द पोरिन्स आर प्रोटीन्स दॅट फॉर्म लार्ज पोर्स इन द आउटर मॉलिक्युल्स ऑफ द प्लास्टिड मायटोकॉन्ड्रिया अँड सम बॅक्टेरिया अलोविंग मॉलिक्युल्स अप टू द साईज ऑफ स्मॉल प्रोटीन्स टू पास थ्रू. याचा अर्थ काय, तर जे प्रोटीन चॅनल्स आहेत ते काय करतात,
प्लास्टिड, मायटोकॉन्ड्रिया आणि काही बॅक्टेरियाचं जे आउटर मेम्ब्रेन आहे त्यांच्यावरती असे पोर्स तयार करतात, म्हणजे पोर्स म्हणजे होल्स थोडक्यात तयार करतात. आणि त्याच्यामधून काय होतं, जे मॉलिक्युल्स आहेत, स्मॉल साईजचे वगैरे मॉलिक्युल्स आहेत, ते पण या प्लास्टिडमध्ये किंवा मायटोकॉन्ड्रियामध्ये वगैरे एंटर होऊ शकतात. ओके, सो पोरिन्स म्हणजे स्पोर्स. नेक्स्ट आहे फिगर 11.1 shows an external molecule bound to the transport protein. The transport protein then rotates and releases the molecule inside the cell. सो या ठिकाणी आपण पाहिलं की सेलच्या बाहेर सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत, ते कशा पद्धतीने फ्लिप होऊन सेलच्या आतमध्ये जात आहेत. नेक्स्ट आहे फ्लिप होत आहेत किंवा रोटेट होत आहेत. जे वॉटर चॅनल्स असतात ते 8 डिफरंट टाईपच्या ॲक्वापोरिन्सपासून बनलेले असतात. हे खूप महत्त्वाचं आहे, किती असतात, त्याला काय म्हणतात आणि कशाचे असतात. सो वॉटर चॅनल्स जे आहे तर ते 8 डिफरंट टाईप्सच्या ॲक्वापोरिन्सपासून बनलेलं आहे. ओके, ऑब्वियसली पाण्याचे आहेत, पाणी म्हणजे काय ॲक्वा, सो त्याला आपण ॲक्वापोरिन्स असं लक्षात ठेवू शकतो. आता नेक्स्ट आहे पॅसिव्ह सिम्पोर्ट्स अँड अँटीपोर्ट्स. याचा अर्थ काय, तर जेव्हा प्रोटीन चॅनल्समधून सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट होणार आहेत तर तेव्हाच्या काही कंडिशन्स आहेत. सो ते आता आपण पाहूया. Some carrier or transport proteins allow diffusion only if 2 types of molecules move together. हे एकदम बेस्ट फ्रेंड असतात, तू गेलीस तरच मी जाणार वगैरे असं काहीतरी यांच्यामध्ये असतं. सो हे कशामध्ये होतं, तर सिम्पोर्ट सिस्टममध्ये किंवा सिम्पोर्ट कंडिशनमध्ये, की ज्या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स जे आहेत, 2 मॉलिक्युल्स क्रॉस दी मेम्ब्रेन इन दी सेम डायरेक्शन. म्हणजे सपोज हे जे फिगर नंबर 3 आहे किंवा हा जो ब्ल्यू कलरचा प्रोटीन चॅनल आहे, याच्यामध्ये ए आणि बी सेम मॉलिक्युल्स आहेत, 2 मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांना जेव्हा हा मेम्ब्रेन पास करायचा आहे किंवा त्यांना जेव्हा या प्रोटीन चॅनलमधून सेलच्या आतमध्ये किंवा सेलच्या बाहेर जायचं आहे तर तेव्हा त्यांची अशी कंडिशन आहे की दोघं एकाच दिशेने आणि एकत्र जाणार. सो हे खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत, दोघांनाही एकदमच जायचं आहे आणि एकाच दिशेने जायचं आहे. तुम्ही असं करू शकत नाही की एला आधी पाठवलं मग बीला पाठवलं, असं नाही होऊ शकत. दोघं जर एकत्र असतील तरच ते जाणार आहेत. ओके, सो ए आणि बी एकत्रच असतील, 2 सेम मॉलिक्युल्स, तर ते पास करणार आहेत. हे डिपेंड करतं की मॉलिक्युलचा प्रकार कसा आहे त्याच्यावरती. सो सिम्पोर्ट म्हणजे बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि ते एकत्रच पास करतात. नेक्स्ट आहे आता अँटीपोड म्हणजे काय, एकदम दुश्मन आहेत, कट्टर दुश्मन. पण आपण पाहतो की काही कट्टर दुश्मन पण खूप हुशार असतात. सो त्यांचं असं आहे की मी तेव्हाच येणार जेव्हा ए जाणार. ओके, सो ए काय म्हणतो की मी तेव्हाच इथून पास होणार जेव्हा बी पण येणार. बट यांचं एक कंडिशन अशी आहे की हे अपोजिट डायरेक्शनला जाणार आहेत. सो तुम्ही असं करू शकत नाही की आधी बीला पाठवणार मग एला पाठवणार, असं नाही होऊ शकत. ए तेव्हाच मेम्ब्रेन पास करणार आहे जेव्हा बी येईल आणि अपोजिट डायरेक्शनला येईल. ओके, सो ए इकडे जाणार आहे आणि बी इकडे जाणार आहे, अपोजिट डायरेक्शनला ते जाणार आहेत, बट दोघं एकत्रच गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे ते म्हणजे युनिपोर्ट. युनिपोर्टमध्ये काय होणार आहे की ए जाणार आणि मगच बी जाणार, दोघं एकत्र जात नाहीत. सो आता लास्ट कंडिशन अशी आहे की आधी ए जाणार आणि मगच बी जाणार, दोघांना एकत्र जाता येत नाही. ओके, सो युनिपोर्ट म्हणजे काय, युनि म्हणजे सिंगल, सो त्याच्यामुळे आधी ए जाणार मग बी जाणार मग सी जाणार. ओके, अशा पद्धतीने कोणतेही 2 मॉलिक्युल्स एकत्र जात नाहीत युनिपोर्टमध्ये. अँटीपोर्टमध्ये 2 एकत्रच निघणार आहे जाण्यासाठी, बट दोघांचं डायरेक्शन अपोजिट असलं पाहिजे. एक सेलच्या आतमध्ये जाणार आहे, एक सेलमधून बाहेर जाणार आहे. थर्ड याच्यामध्ये दोघांना हे एकत्रच आतमध्ये जायचं आहे, एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत, सिम्पोर्ट. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो हा लास्ट प्रकार आहे शॉर्ट डिस्टन्ससाठीचा. सो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट युजेस एनर्जी टू ट्रान्सपोर्ट अँड पंप मॉलिक्युल्स अगेन्स्ट अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अगेन्स्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी कसं डिफ्युजन होईल किंवा कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होणार आहे, लोअर ग्रेडियंट टू दी हायर ग्रेडियंट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज कॅरीड आउट बाय स्पेसिफिक मेम्ब्रेन प्रोटीन्स. या ठिकाणी पण प्रोटीन्स वापरले जातात. सो फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह या दोघांमध्ये प्रोटीन्स वापरले जातात, बट सिम्पल डिफ्युजनमध्ये आपण असलं काही वापरलं नव्हतं. सो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये प्रोटीन्स वापरावे लागतात, प्रोटीनचे चॅनल्स किंवा मेम्ब्रेन तयार केलं जातं. नेक्स्ट आहे हेन्स डिफरंट प्रोटीन्स इन दी मेम्ब्रेन प्लेज अ मेजर रोल इन बोथ ॲक्टिव्ह ॲज वेल ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कोणतं, फॅसिलिटेटेड डिफ्युजनवालं, आणि ॲक्टिव्ह म्हणजे काय, आता आपण जे पाहतोय ते. So pumps are proteins that use energy to carry substances across the cell membrane. सो या ठिकाणी जे पंप्स असतात ते प्रोटीन्सचे बनलेले असतात आणि ते काय करतात, लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू दी हायर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जेव्हा सबस्टन्सेस पाठवायचे असतात किंवा ट्रान्सपोर्ट करायचे असतात तेव्हा ऑब्वियसली एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, कारण आपण वरती चाललो आहे. जेव्हा आपण खालून वरती डोंगर चढायला जाणार तेव्हा ऑब्वियसली आपल्याला खूप जास्त एनर्जी लागणार आहे. सो यालाच आपण म्हणतो अपहिल ट्रान्सपोर्ट. ओके, सो अपहिल ट्रान्सपोर्टसाठी एनर्जी लागते आणि या ठिकाणी जे सबस्टन्सेस आहेत तर ते लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे ट्रान्सपोर्ट केले जाणार आहेत.
So transport rate reaches a maximum when all the protein transporters are being used or are saturated. जसं की मगाशी आपण पाहिलं सॅच्युरेशन जे आहे तर ते आपल्याला प्रोटीन चॅनल्समध्येच पाहायला मिळतं. हे सिम्पल डिफ्युजनमध्ये पाहायला मिळत नाही, बट फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये पाहायला मिळतं की जेव्हा एकाच प्रोटीन चॅनल म्हणजे लेट मी शो यू डायग्राम कुठे गेली हां, जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रानमधून सपोज करा की हे 3 वेगवेगळे प्रोटीन चॅनल्स आहेत आणि यांच्यामधून एकाच वेळी सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट होत आहेत तर तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेशन. सो नेक्स्ट आहे लाईक एन्झाईम्स द कॅरियर प्रोटीन्स इज व्हेरी स्पेसिफिक ॲज यू हॅव स्टडीड इन बायोमॉलिक्युल्स की एन्झाईम्स कसे आहेत हायली स्पेसिफिक आहेत ते फक्त त्याच्या सबस्टेटवरतीच काम करतात. त्याच पद्धतीने जे प्रोटीन कॅरियर्स आहेत तर ते देखील खूप स्पेसिफिक आहेत. वेन इन व्हॉट इट कॅरीज अक्रॉस दी मेम्ब्रान म्हणजे त्या मेम्ब्रानमधून काय कॅरी करायचं आहे काय ट्रान्सपोर्ट करायचं आहे याच्याशी ते खूप स्पेसिफिक आहेत. These proteins are sensitive to inhibitors that react with protein side chains. सो हे जे प्रोटीन्स आहेत ते इनिबेटर्स म्हणजे इनिबेटर सेन्सिटिव्ह आहेत म्हणजे त्या इनिबेटर्सवरतीच हे लोक काम करणार आहेत दॅट रिॲक्ट्स विथ प्रोटीन साईड चेन्स सिमिलर विथ दी फॅसिलिटेटेड. सो अशा पद्धतीने आपण 3ही प्रोसेस पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे ते म्हणजे कंपॅरिझन ऑफ डिफरंट ट्रान्सपोर्ट प्रोसेसेस. सो लेट अस सी. या ठिकाणी तुम्हाला तिघांचंही कंपॅरिझन एका चार्टमध्ये पाहायला मिळते. तुम्ही हा चार्ट जरी लक्षात ठेवला तरी तुमचे खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहतील आणि तुम्ही इझिली काही MCQ सॉल्व करू शकता. So table 11.1 gives a comparison of different transport mechanisms. Protein in the membrane are responsible for facilitated diffusion and active transport and hence show common characteristics of being highly selective. So या ठिकाणी प्रोटीन्स हायली सिलेक्टिव्ह आहे की कोणाला मेम्ब्रानमधून पासआउट करायचं कोणाला नाही करायचं हे खूप विचारपूर्वक ठरवलं जातं आणि मगच ते केलं जातं कारण ऑब्व्हियसली या ठिकाणी जर आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये पाहिलं तर एनर्जीही वाया जाते. सो सगळ्या सबस्टन्सेसला आतमध्ये किंवा बाहेर पाठवण्यामध्ये सेलला एनर्जी वाया नाही घालवायची आणि दॅट्स वाय ते खूप सिलेक्टिव्ह आहे. आणि इवन द फॅसिलिटेटेडमध्ये जरी एनर्जी वाया जात नसली तरीही प्रोटीन्स खूप सिलेक्टिव्ह असतात. नेक्स्ट आहे दे आर लायबल टू सॅच्युरेट रिस्पॉन्ड टू इनिबेटर्स अँड आर अंडर हॉर्मोनल रेग्युलेशन. हे सगळं कशामुळे होतं हॉर्मोन्समुळे होतं केमिकल सिग्नल्समुळे होतं. बट डिफ्युजन वेदर फॅसिलिटेटेड ऑर नॉट टेक्स प्लेस अलोंग अ ग्रेडियंट अँड डू नॉट यूज एनर्जी. सो जर आपण डिफ्युजन पाहिलं सिम्पल असेल किंवा फॅसिलिटेटेड असेल तर यांच्यामध्ये एनर्जीचा वापर केला जात नाही आणि अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे हाय टू लोज फक्त हे जाऊ शकतं. सो आता आपण काही कॅरेक्टर्स पाहतोय. फर्स्ट आहे स्पेशल मेम्ब्रानची आवश्यकता असते प्रोटीनच्या. तर सिम्पल डिफ्युजनमध्ये असं कोणतेही स्पेशल मेम्ब्रान नको असतं. बट अगेन फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये अशा पद्धतीचं मेम्ब्रान हवं असतं कारण त्यामध्ये प्रोटीन्सचा एक लेअर तयार होतो आणि त्यामधूनच जे सबस्टन्सेस असे आहेत की जे प्लाझ्मा मेम्ब्रान ट्रान्सपोर्ट करत नाही तर ते सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मेम्ब्रान आवश्यक असतं. नेक्स्ट आहे हायली सिलेक्टिव्ह. सो ऑब्वियसली सिलेक्टिव्ह जर आपण पाहिलं तर ते आहेत प्रोटीन्स आणि सिम्पल डिफ्युजनमध्ये कुठेही प्रोटीन्स नाही आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी काही प्रेझेंट नाही आहे. बट फॅसिलिटेटेडमध्ये आणि ॲक्टिव्हमध्ये मात्र आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट सॅच्युरेट्स. अगेन सिम्पल डिफ्युजनमध्ये कुठेही सॅच्युरेशन शक्य नाही आहे बट फॅसिलिटेटेडमध्ये आणि ॲक्टिव्हमध्ये आहे. अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणजे काय अपहिलसाठी आपल्याला हायर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट की लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कुठून स्टार्ट करावं लागेल येस लोअर टू हायरमध्ये जायचं आहे आणि जेव्हा आपण खालून डोंगरावर जाणार आहोत तेव्हा एनर्जी लागणार आहे. मग एनर्जी कोणामध्ये आवश्यक असते फक्त ॲक्टिव्हमध्ये. सो अपहिल फक्त ॲक्टिव्हमध्ये होतं बाकी कोणामध्ये होत नाही. रिक्वायर्स ATP अगेन ज्या ठिकाणी अपहिल होणार आहे किंवा ज्या ठिकाणी अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ट्रान्सपोर्ट होणार आहे त्या ठिकाणी फक्त रिक्वायर्ड ATP. सो ATP कुठे रिक्वायर्ड असणार आहे ॲक्टिव्हमध्ये. सिम्पल संपलं. अजून लेसन आहे पुढे त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्लांट वॉटर रिलेशन आणि नेक्स्ट टॉपिक. सो आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. हा छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये फक्त आपण जे शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट आहे तर ते पाहिलं होतं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर पण करून टाका आणि कमेंट पण करा बरं का छान छान. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.